पंचदशीची सुरुवातच श्री शब्दाने. नम श्री शंकरानंद. श्री शंकरानंदाला मी नमस्कार करतो. पण त्याच्यावर जी टीका आहे, रामकृष्ण टीका, त्याच्या श्री शब्दाचे एक दोन अर्थ आहेत आणि शब्दात अजून काय, कोशात काय अर्थ आहेत, त्यातले एक दोन अर्थ. श्री म्हणजे सुंदर. श्री म्हणजे श्री शब्द सुंदर म्हणजे कांती. श्री शब्दाचा पहिला अर्थ काय? कांती. श्री शब्दाचा अर्थ संपत्ती. श्री शब्दाचा अर्थ वैभव, ऐश्वर्य. आणि श्री शब्दाचा अर्थ आहे विद्या. कोण्या संतांच्या पायावर डोकं? ज्यांच्याकडे कांती आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहे, त्या संतांच्या. एका वाक्यात सांगतो हा सगळं. आता संतांकडे ज्ञान आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. संताकडे ऐश्वर्य आहे. काय ज्ञान भरायचं ऐश्वर्य? अंगी ऐसे बळ रेडा बोली, चालविली जड भिंती, हे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य आणि संपत्ती वेगळी. बरं, तुम्हाला ऐश्वर्य आणि संपत्तीतला फरक सांगतो. संपत्ती वस्तू देते, पण ऑर्डर कुठे करता येत नाही. पैसा खिशात. इकडं पहा, ऐश्वर्य काय? एखादा आमदार आहे आणि काही काही लोक आमदारापेक्षा श्रीमंत आहेत. जाऊ द्या ना, सोपं बोलतो. तलाट्याला काय पगार असतो? बोला की, तलाट्याला पगार काय असतो? टेबलावरचाच विचारतोय मी. 40-50 हजार. चला इकून तिकून लाख रुपये धरू. चला 2 लाख रुपये धरू. 2 लाख रुपये महिन्याला. कल्पना करा, म्हणजे वर्षाचं पॅकेज किती झालं? 12×2 = 24 लाख. समजा एखाद्या तलाट्याला वर्षाला किती भेटतात? 24 लाख. आणि एखादा शेतकरी 100 एकरचा बागायतदार, त्याचा टर्नओव्हर वर्षाचा 2 कोटी. म्हणजे शेतकऱ्याकडं 2 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे आणि तलाट्याकडं 24 लाख आहे वर्षाला. पण ऐकलं का, संपत्ती ह्याच्याकडे शेतकऱ्याकडे, पण ऐश्वर्य तलाट्याकडे. कसं? ह्या कोटीवाल्याला त्याच्या मागं लागावं लागतं. साहेब थोडं सातबाऱ्याचं बघा ना. वाह वाह. सही कोटीवाल्याच्या सहीला सही किंमत नाही, तलाट्याच्या सहीला किंमत आहे. कारण तलाट्याकडे ऐश्वर्य आहे, ह्याच्याकडे संपत्ती आहे. माझ्या ज्ञानोबराकडे काय ऐश्वर्य आहे? बोल रेड्या, बोलतो. चाल भिंती, चालते. ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे. ज्ञानोबराकडे संपत्ती आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जाऊ द्या नो, ह्या संपत्तीला काय घेऊन बसले? संतांकडे जी संपत्ती आहे ना, ती जगात कोणाकडेच नाही. संतांची संपत्ती कशी आहे? निमोली संपदा भयविरहित. 2 शब्द सांगतो. साधूची संपत्ती निमोली आहे आणि भयविरहित आहे. आता आपल्या संपत्ती निमोली शब्दाचा अर्थ करतो. ही काय? माता मौल्यानं मावशो, हे काय? कशाची आहे? तुळशीची. खरं सांगा, तुळस भारी का सोनं भारी? काय? तुळस भारी. कीर्तन झाल्यावर भेटा, एक तुळशीची माळ देतो, तेवढ्या सोन्याच्या पोती मायाकडे द्या. टाळ्या नका वाजू, कीर्तन झाल्यावर भेटा मला. तुळस भारी का सोनं भारी? भावनेतून काय? तुळस भारी. पण कल्पना करा, संदीप महाराज तुम्ही गेले अमेरिकेला, जाऊ दिले लांब होते ना, जवळ कुठं म्हणून कुठं पाठवा संदीप महाराजांना? गुवाहाटीला. बरं गोव्याला म्हणले नाही. तुम्ही गेले जगन्नाथपुरीला. बरं, आपलं वारकऱ्याने जगन्नाथपुरीला गेले, तुमचं पाकिट चोराने मारलं. असं होणार नाही, काळजी नका करू. पाकिट मारलं, तुम्हाला घरी यायला सुद्धा काय नाही, पैसे नाही, मोबाईल सुद्धा चोरला गेला, पैसाच नाही. बरं, कुणी ओळखीचं नाही, मग काय करणार? काय नाही, मग सोनाराच्या दुकानात जायचं, एक माळ काढायची, ती मोडायची आणि घरी यायची. ह्याचे 10 रुपये तरी देईल का आम्हाला कोणी? निमोली मोल. याच्याऐवजी 1 ग्राम असू द्या तुमच्याजवळ, त्याचे 10-12 हजार रुपये सहज येतील. म्हणजे ह्या संपत्तीला काय नाहीये? मोलच नाही, निमोली आहे. पण वारकऱ्याने असा अर्थ करायचा नाही, आणि असा अर्थ जर केला तर तो वारकरी नाही. ऐकताय का? निमोली शब्दाचा अर्थ काय करायचा?
ज्याला व्यवहारात मोल नाही असा अर्थ करायचा नाही. अरे ज्याचं मोलच होत नाही अशी संपत्ती आहे. द्वारकेतलं सगळं सोनं एका पारड्यात टाकलं आणि एकच तुळशीचं पाणी इकडे टाकलं तरी जड पडलं. ह्याला म्हणतात निमोली संपदा. बरं भय विरहित, भीती नाही. एखाद्यानं गळ्यात रात्री संगमनेरला उतरला, गुंजळवाडीमध्ये यायचंय, एक तोळा जरी असलं तो फाटती. काय जे तुमच्या लक्षात आलं ती चोर आला तर आणि ह्या जर माळा गळ्यात असल्या, माळा काढायच्या आणि ताट मानेनं चालायचं. वर करून चोरानं जर पाहिलंच आमच्याकडं, ह्या माळाकडं, वारकरी त्याच्याकडे काय असायचं. पण चोराला काय माहिती आजकाल वारकऱ्याकडे बी काय काय असते. तुम्हाला विनंती आहे, कोणाला सांगू नका, आम्हाला रात्रीचं फिरावं लागत. भयवीर आहे. एक बाई संगमनेरच्या स्टँडवर होती, तिचं गंठन तोडून नेलं. ऐकलंय का नाही तुम्ही? एक माणूस एसटीत चढत होता, त्याचं लॅकेट तोडलं. ऐकलंय का नाही तुम्ही? पण एक वारकरी एसटीत चढत होता आणि त्याच्या माळा तोडून नेल्या. असं ऐकलंय का कधी? पण आमची संपत्ती भयविरहित आहे. भयविरहित आहे. महाराज, ह्या भयानं तुम्हाला संपत्तीचा आनंद भेटाना सध्या. असून जगायला काहीच कमी नाही, पण सुखी एक नाही. वा. हो, जगायला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. आपल्याकडे नाही का? मग काय रगडलं काय आम्हाला दुःखी असायला? त्याचं उत्तर आहे भय, चिंता, सुख भोगू देत नाही. पण आमची संपत्ती अशी आहे. अशा संपत्तीने संत संपन्न आहेत. श्री शब्दाचा अर्थ संपत्ती आणि श्री शब्दाचा अर्थ कांती. माझ्या ज्ञानोबराचं सौंदर्य काय सांगावं पा. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा असो. अशा संतांच्या पायावर माझं डोकं आहे. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग एक करी दंडवत. पायावर डोकं ठेवल्यावर दंडवत कशाला? त्याचा भाव आहे. काही लोक जवळ जातात पण समर्पित होत नाही. छोटस उदाहरण देतो. उदाहरण काय? तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? हा, कोणती आहे? माळुंगी. पाणी आहे का? जीव द्यायचो ग, आपलं पवायचो ग. प्रवारा कुठं जवळ असेल ना? प्रवारा या माळुंगीचा आणि प्रवरेचा संगम होत असेल कुठंतरी. हा संगमच आहे संगमनेरला. कोणतीच नदी एकाएकी मोठी होत नाही. तिच्यामध्ये गटार येतात, नाले येतात आणि मग ती नदी काय होते? हळूहळू मोठे होते. पण बघा, गंगा दोन गोष्टी करते. गटाराला लगेच आपल्यात घेते. गावामागील ओहळ गंगा न म्हणे आमंगळ. आणि आलेल्या गटाराला लगेच आपलं रूप देते. पंढरपूरचे उदाहरण आहे. उद्धव घाटावर एक गटार चंद्रभागेत जात. ते आलं की वारकरी नाकाला कपडा लावतात. 26 जाणं सैशास्त्री करून कुठं? उद्धव घाटावर. आणि आपण पुंडलिक रायाला जाऊस तर ते गटार चंद्रभागेत मिसळून तिथं येतं. आणि तिथे गेला त्याच घाटात केशव आहे नमा, गोविंद आहे नमा, नारायण आहे नमा. असं का? कारण आता ते गटार गटार राहिलं नाही. ते काय झालं? गंगारूप झालं. पण ऐका ना, कोणतं गटार गंगारूप झालं? जे मिसळलं ते. एका माणसानं काय केलं? गटार असं बाटलीत भरलं आणि पॅक बुचन लावलं आणि ठेवलं गंगेत नेऊन 4 वर्ष. आणि 4 वर्षानं बघायला गेलं ह्याचं काय चाललंय. हा पुड्या खातो का पुड्या वाजवतो? कुठे ठेवलं? गटार. कशात ठेवलं? गंगेत. आणि 4 वर्षानं काढायला गेला, पाहिलं गटार गटारच राहिलं. का बरं गटार गटार राहिलं? बुचन लावून गेलं, मिसळलंच नाही. तसं संतांच्या जवळ जाऊन फायदा नाही, त्यांच्यात मिसळलं पाहिजे तर फायदा होतो. म्हणून संताची या माता चरणावरी हे जवळ जाणे आणि साष्टांग एकरी दंडवत हे मिसळणे, समरस होणे. समरस झालं पाहिजे. ऐका ना, वारकरी संप्रदाय गंगा रूप आहे. बरेच गटार येतात, बरेच गटार या गंगेत येतात, पण भडवे बुचणं लावून येते. वा. काय येतात? बुचणं लावून येतात आणि म्हणतात संप्रदायात मजा नाही. अरे लई मजा आहे, तू बुचण काढ.
फक्त मिसळ ह्याच्यामध्ये, मग याच्यातली मजा तुला कळेल. म्हणून परिपूर्ण आनंद लुटण्याकरता मिसळावं लागेल. म्हणून साष्टांग हे करी दंडवत, आणि काही अपेक्षा नाही. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. तुमच्या जवळ येऊन मला विश्रांती प्राप्त झाली, कारण विश्रांती संताजवळच आहे, बाकी कुठेच नाही. पैशाजवळ जा, बायको जवळ जा, भावाजवळ जा, कुठेही जा, ताप होतो महाराज. हो, येडा नाही मी असा राहिला. भलतात तुम्ही जेवढे देह संबंधाजवळ जाल. महाराज मी माझा अनुभव सांगतो. आता माझं वय 43 आहे. किती? 1983चा माझा जन्म आहे. तुम्हाला पटणार नाही पण विश्वास ठेवा, देवा शपथ, माझं वय लय नाही, मला ढेरीनं धोका दिलाय. आता काय करू, आता पर्याय नाही. तर 4 महिने उड्या मारल्या, 350 ग्राम कमी झाले. असं 43. बोधे बाबा बंडाता त्या साधूकडे पाहून ब्रह्मचारी राहिले. जास्त तर काही सांगत नाही महाराज, व्यासपीठावर आहे मी. या क्षणापर्यंत 7-12 पोर आहे बरं. मरेपर्यंत राहावा एवढा आशीर्वाद द्या. या क्षणापर्यंत काय आहे 7-12. हो, इतर अधिकारात कोणाची नावं नाही, कोणी वारसदार नाही, कोरा आहे. वा. पण पाहुणे रावणे नीट नाहीत महाराज. अजून नाच सोडलेला नाही. हे कीर्तना सांगण्याजोगं नाही, पण तुम्ही जवळचेत म्हणून सांगतो. 2 महिन्यापूर्वी आमच्या एका पाहुण्याने मला सोयरी काढली. आता तुम्हाला काय त्याला म्हणलं पाहुणे माझं वय 43 आहे, ते तिचं 39 आहे. ती आणताना जोड लावूनच येते. त्याला म्हणणार माझं वजन 108 आहे, ते बी दोयरी हाडायचे 98 आहे. त्याला म्हणलं पावळेटार मी महाराज आहे ना, ती बी महाराजीने ओट म्हणलंय तू. हे नये बैसो पार बोलो पार बैसो जनामध्ये अवघड असतात हे लोक. म्हणून यांचा नाद नाही. म्हणून समर्पित कुठं तुमच्याजवळ विश्रांती पावलो. खरं सांगा, पहिल्या दिवशी मिरवणूक झालेली आहे, पहिलंच कीर्तन आहे, आणि तुमचे चेहरे तरी मला सांगतात तुम्ही समाधानी आहेत. पण हे समाधान उमेद दशरथे पुरतं नाही, निवृत्ती महाराजाच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत टिकलं पाहिजे. सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. माझ्या हृदयात प्रेम वाढले, तुम्ही मला सांभाळा. प्रेम किती वाढले. डौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारीसे उद्धरिलो. हांडा भरला की पाणी बाहेर पडतच असतं. तसं हृदयात प्रेम वाढलं की अष्टसात्विक भावातून ते बाहेर पडत असतं. डौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारीसे उद्धरलो. आणि आता मला एक निश्चय झालाय की आता माझा उद्धार होणार म्हणजे होणारच. पण महाराज तुम्हाला हे साधू भेटले, त्याचं कारण काय? अभंगाचं शेवटचं तो कामने मजन घडता सेवा, तो कामने मज नगडता सेवा, तो कामने मज नगडता सेवा, तो कामने मज नगडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला
पूर्व पुण्य ठेवा पोटबला पूर्व पूर्व पुण्य पूर्व पुण्य ठेवा विश्रांती पावलो विश्रांती
भेटावी अशी माझी योग्यता नव्हती, पण पूर्व पुण्य उदयाला आलं आणि मला संत भेटले. पण आता संत भेटल्यावर माझी संताकडून एकच अपेक्षा आहे, आम्ही बाबांच्या नावानं, गगनगिरी बाबाच्या नावाने एवढं गोड कार्य चालू केलंय, बाबाजीवरच आपण जिम्मेदारी घालू की काल्यापर्यंत हे कार्य चांगलं झालं पाहिजे. ज्ञानेश्वर आदरणीय श्री दिलीप अण्णा, आदरणीय श्री संजय महाराज, आदरणीय